शेतीचा हा विषय मी सोडूनच दिलेला होता. इंटर्नशिप नाशिकमध्येच आपली सोयाबीन ॲड होती, तिथं इंटर्नशिप केली. घरचे म्हणायचे अरे आपली शेती आहे ती करायची, दिली सोडून, तू काय इकडं 12-15 हजार काय भेटणार आहे, कसं घर चालणार आहे घरामध्ये. जवळपास वडील एक्सपायर झाली, द्राक्ष शेती होती, टोमॅटो होते, भाजीपाला पण पीक करायचो का. मामा पण भरपूर व्यवसाय केले, ते पण भरपूर गोष्टीमध्ये आपले मिसळपेक्षा मग तुम्ही नॉनव्हेज हॉटेल किंवा हॉटेल पण टाकू शकता. म्हणजे जेवढीची मिसळ आहे तेवढेच पेट्रोल टाकून कोण येणार इथे बरं काय. म्हटलं आता असं गेलंय तसं गेलंय खड्ड्यामध्ये, जाऊन बघू आता परत काय करता येईल काही नाही त्या पद्धतीने. तुम्हाला तेच सांगितलं का, जागा खड्ड्यात होती, रस्त्याने लोक जाऊन म्हणायचे अरे गुडघे एवढे चिखलात मध्ये पाय जाऊ राहिले आणि याच्यात कसं काय हॉटेल तयार होणार यांचं. लोक म्हणायचे अरे येतं ऑलरेडी संपले म्हणे आणि अजून संपायचं काम चालू म्हणे. लोक म्हणायचे नाही नाही म्हणे आम्ही नाही म्हणतो. एखादी चहाची टपरी चालू झाली किंवा कोणी काहीतरी किराणा दुकान शेजारी टाक, त्याची शेजारी 2-4 दुकानं झाली म्हणजे समजून घ्यायचं. सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन करतो. माझं नाव विशाल दौलत धोंडगे. मला तरी वाटत नाही तुमच्या इंट्रोडक्शनची गरज आहे. नाही, इंट्रोडक्शनची गरज नाही, बरोबर आहे. पण बरेच तुमचे नवीन नवीन सबस्क्रायबर झाले, फॉलोअर्स वगैरे, हे नवीन यांना माहिती करण्यासाठी आपण माझं ओळख पेरुचवाडीची सांगतो मी. पेरुचवाडी संकल्पना म्हणजे माझं शिक्षण म्हणजे बीटेक झालेलं आहे. मी बीटेक फूड प्रोसेसिंगमध्ये केलेलं आहे. अगोदरचं सांगायचं जर ठरलं माझं व्यवसायाच्या अगोदरचं, म्हणजे मी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. म्हणजे असं काही व्यवसायाचा काही गोष्टी नव्हत्या. म्हणजे व्यवसाय हा प्रकार काय माहितीच नाही सुरुवातीपासून. शेती एके शेती, वडिलांनी शेती केली, आजोबांनी शेती केली, मी पण त्याच्यामध्ये शेतीमध्येच उतरलेलो होतो. आता मी थोडंसं कट करतो इथे. आता मला पहिल्यांदा पण प्रश्न पडला होता आणि आता पण प्रश्न पडलाय की तुमचं एवढं शिक्षण होतं, बरोबर, तरी पण तुम्ही मिसळ टाकायचा विचार केला, ते पण नाशिकमध्ये, आणि ते पण नाशिक पासून 10 किलोमीटर अंतरावर. बरोबर. तरी रिस्पॉन्स आता सांगायची गरज नाही पब्लिक. काय वाटतं, काय होतं मध्ये एक जिद्द होती माझ्या मनामध्ये का काहीतरी करून दाखवायचं. काही पण म्हणजे ते असं नाही की मिसळ पॉइंटच टाकायचं म्हणून, काही पण जे करता येईल ते करायचं. कारण की म्हणजे सुरुवातीला मी काय केलं, शिक्षण चालू होतं, शिक्षणामध्ये भरपूर अडीअडचणी आल्या मला. म्हणजे फायनान्शियल झालं, आजूबाजूचं वातावरण बघायचं मी, मित्रांचं किंवा काही लाईफस्टाईल त्यांची सगळ्या गोष्टींमध्ये, रेबनचे चष्मे, आयफोन वगैरे, ते आपल्याला पण असं वाटायचं का अरे आपण पण यांच्यासारखं काहीतरी जगायला पाहिजे. मग जगायला पाहिजे तर मग पर्याय काय, आपल्याकडे कुठून पैसे येणार, शेतीचं उत्पन्न चालू आहे शेतीमध्ये, तर असा विषय होता का आपण जे कमवतोय त्याच्यातच टाकतोय, परत तेच काढतोय. म्हणजे जो प्रॉफिट रेशो किंवा जो होता ना, तो त्या लेवलचा नव्हता त्या गोष्टींमध्ये. मग मी काय केलं, साईड बाय साईड म्हटलं काहीतरी ट्रेडिंग करू. शेअर मार्केटमध्ये उतरलो. शेअर मार्केटमध्ये 10,000 टाकले, 10,000चे 12,000 झाले. आणि ते 12,000चे पुढे जाऊन मी इकडून तिकडून पैसे गोळा करून 1 लाखापर्यंत भांडवल गोळा केलं स्वतःच. ते 1 लाखाचे 1.5-2 लाखापर्यंत गेलो. पण 1.5-2 लाखाचे परत मी डायरेक्ट 12,000वर असं आलो का ते तिथून पुढं म्हणजे माझी लाईफच चेंज होऊन गेली सगळ्या गोष्टींमध्ये. ते डिग्री कंप्लीट झाली. डिग्रीला पैसे लागत होते मला लास्ट इयरला. मी कॉलेजमध्ये माझी जी फी होती 30 शेअर मार्केटमध्ये टाकली. मग घरच्याकडून काही मागू शकत नव्हतो. मग मित्रांनी मला मदत केली लास्ट इयरला. मित्रांनी मदत केल्यानंतर मग त्यांचे पण देणं होतं मला. अरे किती जास्तीत जास्त त्यांनी पण इकडनं तिकडनं ॲडजस्ट करून मदत केली मला. मदत केल्यानंतर लास्ट इयर कंप्लीट झालं. मग असं वाटायला लागलं का अरे आपल्याला देणं आहे, मग आता देणं आहे तर मग कशा पद्धतीने देणं. एक तर काहीतरी करावं लागलं आपल्याला कुठून तरी, घरच्यांकडून तर मागू शकत नाही. घरच्यांचं उत्पन्न पाहिजे तसं नव्हतं शेतीचं. म्हणजे जे 15 वर्षापूर्वीचं जे द्राक्षाला जो रेट होता 22, 25, 30 रुपयापर्यंतचा, तो रेट आता आहे. तेव्हा डिझेल होतं 30-40 रुपयाचा, आज होतं 80 रुपये. ते ताळमेळ काही बसत नव्हते कोणत्या गोष्टीमध्ये. मग शेतीचा हा विषय मी सोडूनच दिलेला होता. म्हटलं शेतीचं काय आपल्याकडून होऊ शकत नाही. मग नोकरीचा काय पर्याय. मग सुरुवातीला काय केलं, इंटर्नशिप केली मी. इंटर्नशिप नाशिकमध्येच आपली सोयाबीन ॲड होती, तिथं इंटर्नशिप केली. जवळपास 1 वर्ष केली तिथं. अनुभव शिकायला भेटला सगळ्या गोष्टींमध्ये, का कशी मार्केटिंग असतं, कसं मॅनेजमेंट असतं, काय असतं. मग ते थोडे दिवस अनुभव घेतल्यानंतर मग एक ठिकाणी जॉब केला पुन्हा सिन्नरमध्ये. म्हणजे इथून जवळपास 55 किलोमीटर लांब होतं सिन्नर. इथं घरचे म्हणायचे अरे आपली शेती आहे ती करायची, दिली सोडून, तू काय इकडं 12-15 हजार काय भेटणार आहे, कसं घर चालणार आहे तुझं आलं. पण म्हटलं नाही, घरी राहिलं तर एवढं शिक्षणाचा उपयोग काय होईल माझ्या त्या गोष्टींचा. मग साधारण तिथं पण नोकरी केली. तिथं पण बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या मला. म्हणजे मॅनेजमेंट कसं असतं, नवीन प्रोडक्ट कसे डिझाईन करायचे किंवा स्किल कसं डेव्हलप करत चालायचे, सगळ्या गोष्टी मी शिकत तिथपर्यंत गेलो. पण त्याच्यानंतर परत 1-2 कंपनी मी चेंज केल्या.
म्हणजे ते कसं होतं, मला ते एकाच ठिकाणी थांबायला आवडत नव्हतं. मी वर्ष झालं का, म्हणजे जसं मी कॉलेजच्या शाळा जर बघितलं, जिल्हा परिषद पासून शिकण्यात आलेलो आहे, पण प्रत्येक 2-4 वर्षात मी शाळा बदलत गेलेलो आहे. म्हणजे ते काय होतं, ते नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, माहिती होत गेले, नवीन ओळखी तयार होत गेलेल्या आहे आणि प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन चॅलेंज सगळ्या गोष्टींमध्ये. मग नोकरी केली, नोकरीनंतर नाशिक सोडलं, नाशिक सोडल्यानंतर मी कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरला पण जॉब केला, तिथं पण बघितलं. तिथं मी जेव्हा ग्रुपमध्ये होतो, तो संजय वडवत ग्रुप होता, सगळ्यात म्हणजे तिथला बलाढ्य श्रीमंत माणूस. म्हणजे मी दररोज जायचो तिथं, बघायचं रोल्स रॉयस, शॉपर, ज्या नाही त्या गोष्टी बघायचं. मग त्या मग वाटायचं का रे, ही नोकरी करून आपण किती दिवसामध्ये हे करू शकतो. असं म्हटलं काहीतरी व्यवसाय तर पाहिजेलच, म्हटलं काहीतरी. मग ते व्यवसाय करायला काय सुरुवात, तर काही आयडिया नाही कोणत्याच गोष्टीची, आणि भांडवल नाही, किंवा आपल्याला त्या याच्यामधलं सर्कल नाही, त्या गोष्टींमधलं काही माहितीच नाही कोणत्या गोष्टीत कसं करायचं, कसं विकायचं, काय करायचं. मग तिकडनं परत ती नोकरी सोडली. नोकरी सोडून परत मी नाशिकला आलो. नाशिकमध्ये काही दिवस जॉब केला, जवळपास 6-7 महिने जॉब केला. इथं चांगल्या कंपनीत केलेलं होतं, परमनंट झालं त्या ठिकाणी. परमनंट झाल्यानंतर म्हणजे एक मोठी दुर्घटना घडली घरामध्ये. जवळपास वडील एक्सपायर झाले. म्हणजे जो सगळ्या कुटुंबाचा आधार होता आमचा, सगळ्या गोष्टींचा, तो म्हणजे असं झालं का पूर्ण कोलॅप्स झाल्यासारखं झालं का, अरे आता काय करायचं. म्हणजे त्यांची पण अशी अवस्था का मला कळत नव्हतं का कसं काय झालं, ही गोष्ट काही नाही. ट्युमर होता, ते 1-2 दिवसामध्ये आम्ही चांगल्या ठिकाणी नेलं सगळ्या गोष्टी, पण नाही, प्रयत्नांना काही यश नाही आलं, काही नाही. मग ते झालं, त्याच्यातून कसं तरी बाहेर पडण्यासाठी मी नोकरी करत होतो. ती म्हटलं घरी राहिलो तर अजून डिप्रेशनमध्ये जायचो. बहिणीचं लग्न करायचंय, पुढचं भविष्याचं आपल्याला बघायचंय, कर्ज आहे, सगळ्या गोष्टींचं काहीतरी पुढे जाऊन, आणि म्हटलं थांबून चालणार नाही या गोष्टींमध्ये, काहीतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल या गोष्टींमध्ये. नोकरी करायचो, नोकरीत मन नव्हतं लागत त्यावेळेस. असं वाटायचं अरे काय चालू आहे, आपण चाललोय फक्त फिजिकली चालू आहे, मेंटली तर आपण डिस्टर्ब आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मग एक काय केलं का, मनात आलं, म्हटलं नको नोकरी सोडूनच देऊ. मग नोकरी सोडली, रिझाईन लेटर दिलं. ते कंपनीवाले ऍक्सेप्ट करत नव्हते. ते म्हणे नाही, तुझं असं असं घर आहे, आताच प्रॉब्लेम झालेला आहे, तू कसं काय घर चालवशील, तुझं शिक्षण झालेलं आहे, तू हे केलेलं आहे. मग म्हटलो ठीक आहे, जे असेल ते असेल, पण माझी आता इच्छा उडाली नोकरीची, आता करू तर काय करायचं. नोकरी सोडली, घरी आलो, घरच्यांनी भरपूर बोलणे मला, तुझं बहिणीचं लग्न करायचंय, तुझं लग्न राहील, तुला कोण मुलगी देईल, किंवा कसं चालेल तुझं पुढचा प्रपंच वगैरे, आपल्यावरती कर्ज आहे, असं असं शेतीचं उत्पन्न नाही, मग कसं काम करायचं आपल्या गोष्टींमध्ये. मग शेती करायला सुरुवात केली मी परत. म्हणजे जे वडिलांनी केलं, आजोबांनी केलं, ते मी पण त्याच्यामध्ये, त्या क्षेत्रामध्ये उतरलो. अनुभव काहीच नव्हता, किंवा द्राक्ष शेती होते, टोमॅटो होते, भाजीपाला पण पीक करायचो. जवळून बघितल्या सगळ्या गोष्टी, रोपला आणण्यापासून, लावण्यापासून तर पिकवण्यापासून. भरपूर महिने आहेत. म्हणजे सकाळी कामाला सुरुवात केली, स्वतः माणसं राहायच्या, माणसांसोबत मी कामं करायचो. अडचणी यायचा, याला फोन करून विचार, त्याला फोन करून विचार, का हा हे असं असं झालेलं आहे, याला काय फवारणी करायचं, त्याला काय करायचं. ह्या गोष्टी करता करता शेतीतून उत्पन्न बघायचो तर काहीच शिल्लक राहत नव्हतं. म्हणजे जायचो मार्केटला घेऊन जायचो, मार्केटची परिस्थिती एकदम बेकार परिस्थिती होती. हमाली म्हणजे गाडीच्या एंड गेट आतमध्ये घेतल्यापासून तर मध्येपर्यंतचा एकदम वाईट अनुभव. म्हणजे मलाच नाही तर असे भरपूर शेतकऱ्यांना पण आलेले आहे. बऱ्याचशा वाईट गोष्टी मध्ये घडतात. म्हणजे समजा तुमचा लिलाव झाला 200-250 नाही, तुमचा तो म्हणतोय नाही माल खराब आहे, 50 रुपये तुमचे कमी, या अशा भरपूर गोष्टी. मग ते मला काहीतरी थोडं खटकलं. ते मला म्हटलं नाही यार, हे काय चालू आहे, आपण शिकलेलो आहे, आपण या गोष्टीत आलेलो आहे, पण एकदम चुकीच्या पद्धतीने काहीतरी चाललंय. म्हटलं याला पण कुठंतरी थांबावं लागणार आहे. टोमॅटो केले, द्राक्ष केले, द्राक्षाचं उत्पन्न पाहिजे तसं नाही झालं, निसर्ग साथ देत नव्हता, अवकाळी पाऊस झाले, किंवा बजेट जे म्हणत होतं आपल्याला, किंवा 10-15 वर्षाचा विचार करायचो आपण, किंवा 15 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती आपली का नोकरीवाल्यापेक्षा शेतकरी सगळ्यात श्रीमंत होता. बरोबर. म्हणजे जे नोकरीचं ज्याचं पॅकेज समजा 3 लाखाचं वर्षाला पॅकेज असेल, हा शेतकरी महिन्याभरामध्ये कमवायचा, किंवा 6 महिन्याचं त्याचं उत्पन्न नेट प्रॉफिट मध्ये राहायचं. पण नंतर आताच्या कंडिशनला अशी परिस्थिती झाली का, म्हणजे तो वर्षाला तो त्याच्याकडं 1-2 लाख रुपये पण शिल्लक राहत नव्हते. अशी परिस्थिती झाल्यानंतर आहे ना, शेतीचं पण ताळमेळ माझी बिघडून गेली. शेतीत मी काही विषय ठेवला नाही. मग ही जागा मामांची जागा होती, पेरूची बाग होती. मामांचा विषय असा का मामा पण भरपूर व्यवसाय केले, ते पण भरपूर गोष्टीमध्ये अपयशी झाले. शेती केली, व्यवसाय केले, कशातच उत्पन्न नाही भेटलं. ते म्हणे माझं तर झालंय आता असं असं, बघ तुझ्या डोक्यात आहे का म्हणे काहीतरी प्लॅनिंग, काय करायचं असेल तर बघ म्हणे, अशी अशी जागा आहे आपलीवाली, या जागेत बघ काय करता आलं तुझ्या डोक्यानुसार बघ म्हणे.
सुरुवातीला ते म्हणे हा रस्ता तर पूर्ण नॉनव्हेज साठीच फेमस आहे म्हणे. ओके. दररोजचे म्हणे इथं सगळे नॉनव्हेजचेच हॉटेल. मला तेच होतं की मिसळपेक्षा मग तुम्ही नॉनव्हेज हॉटेल किंवा हॉटेल पण टाकू शकता. बरोबर. आणि नॉनव्हेज हॉटेलचं म्हणजे माझं काही, मी मालकर्णी घरातलं होतो बस, मी काही नॉनव्हेज वगैरे काही नाही. आणि मला काही पटत नव्हतं त्या गोष्टी. म्हटलं नाही, जे करायचं ते चांगल्या हेतूनी आणि चांगल्याच पद्धतीने करायचं म्हटलं. नॉनव्हेज येणार तर दारू येणार. हा, त्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर कटकट येणार, कोण कोणाच्या रात्रभर जागर राहणं, बरोबर. किंवा आधीच प्रॉब्लेम येतात. बरोबर. म्हटलं हा नकोच. मग म्हटलं माझ्याकडून तर पॉसिबल नाही म्हटलं नॉनव्हेजचा व्यवसाय. म्हटलं व्हेज मध्ये असलं तर मी करू शकतो, काहीतरी आहे प्लॅनिंग मध्ये. म्हणे व्हेज मध्ये. मग म्हटलं मिसळचं करू म्हटलं. म्हणे मिसळचं कोण चालतं का इथं म्हणे, एवढं लांब कोण येणार आहे मिसळला. लोक हसायचे आम्हाला डायरेक्ट. म्हणे काय रे मिसळचं एवढं लांब कसं काय म्हणे, 100-120 रुपयाला मिसळ भेटते म्हणा, नाशिकला भेटते ती. आणि लोक एवढे म्हणजे जेवढेची मिसळ आहे तेवढेच पेट्रोल टाकून कोण येणार इथे मिसळ खायला. आणि इथं काय तुझ्याकडे वेगळं काय असं काय मिसळ खायचं म्हटलं तर. बाग वगैरे तू म्हणतो बागत करायचे सगळ्या गोष्टी. लोक आम्हाला असे म्हणायचे का अरे तुमची जागा खड्ड्यामध्ये म्हणत, जे खड्ड्यात गेले तर अजून ऑलरेडी गेलेले तर अजून खड्ड्यात जाशाल तुम्ही. म्हटलं आता असं गेलंय तसं गेलंय खड्ड्यामध्ये, तर जाऊन बघू आता परत काय करता येईल काही नाही. त्या पद्धतीने सुरुवातीला केलं चालू. 8 टेबल बनवले मी. म्हणजे सगळं टेबल वगैरे बनवण्यापासून, प्लेटा घेण्यापासून सगळं इकडे तिकडे फिरलो. 4 ठिकाणी चौकशी केली, रेट बरोबर आहे का. कारण की काय त्या परिस्थितीतून गेलो होतो आपण, का आपल्याला माहिती आहे जर लॉस झाला उद्या तर एक चुकीची गोष्ट. हा, एक चुकीची गोष्ट म्हणजे होप्स काय असतं माणसाला, का ऑलरेडी आपण डिप्रेस मध्ये, उद्या पैसे देणार नाही कोणीच. आधीच घरचे म्हणताय का तू नोकरी सोडली, चांगली सगळं हे केलंय आणि तू अजून आहे तुझ्याकडे 7-8-10 लाख रुपये कर्ज, अजून करण 1-2 एकर टाक विकून. बरोबर. अशी परिस्थिती होती. म्हटलं मग जे पण पाऊल करता येईल हळूहळू जिथं 10 टेबल बनवायचे तिथं 8च टेबल बनवली. म्हणजे इथं 50 सुरुवातीला मी 100च प्लेटा घेतल्या. म्हटलं उद्या चालतं नाही चालत काय रिस्क घेण्यात का उपयोग नाही. म्हटलं नाही चाललं तर कमीत कमी आहे तेवढं तर वाचू म्हटलं त्या गोष्टींमध्ये. मग सुरुवातीला चालू करायच्या अगोदर टेबल बनवले, हे कर ते कर. मग त्या पद्धतीने मी काम केलं. मग रुफिंग केलं, बांबू मध्येच केलं सगळ्या गोष्टी. म्हणजे जितकं कमी बजेटमध्ये काम करता येईल मला त्या पद्धतीने मी काम केलं. आणि चालू करण्याच्या अगोदरच्या अडचणी म्हणजे भरपूर अडचणी. आता तुम्हाला तेच सांगितलं का जागा खड्ड्यात होती, रस्त्याने लोक जाऊन म्हणायचे अरे गुडघ्या एवढ्या चिखल मध्ये पाय जाऊ राहिले आणि याच्यात कसं काय हॉटेल तयार होणार यांचं. म्हणजे अशी परिस्थिती होती. लोक म्हणायचे अरे येतं ऑलरेडी संपेले म्हणे आणि अजून संपायचे काम चालू म्हणे, ही बागा कोणी याचं हॉटेल तयार होतं कधी असं, आणि कोण येणार म्हणे इथं एवढं. आम्ही भरपूर स्ट्रगल केला त्या गोष्टींमध्ये. म्हणजे पूर्ण दलदलच होती असं म्हणा. काय होतं आजू जागा खड्ड्यात असल्यामुळं आजूबाजू सगळं पावसाळ्यात पाणी आतमध्ये येऊन साचून राहायचं इथं. आणि पावसाळ्यात म्हणजे अशी परिस्थिती का नालाच तयार व्हायचं इथं पूर्ण. मग आमच्या पद्धतीने आम्ही तयार करत ड्रेनेज लाईन वगैरे तयार केली सगळ्या गोष्टींनी. थोडं व्यवस्थित पाण्याचं पर्क्युलेशन केलं एका ठिकाणी. मग ते तिथला थोडा आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सगळ्या गोष्टींमध्ये. चालू करताना माझे नातेवाईक झालं, माझे भाऊबंद झाले, भरपूर जण म्हणायचे अरे याला समजून सांगा म्हणे काहीतरी या गोष्टींमध्ये, हे आपलं काम नाही म्हणे असं हॉटेल बिटेल टाकणं. आता एवढं शिकला पर्याय सगळं झालेलं आहे आणि काय करू राहिलं, करून हॉटेल करू राहिलं म्हणे. ते आपलं काम आहे का म्हणे, आपल्या लोकांचं काम नाही म्हणे हे करायचं. हॉटेल टाकून त्याच्यात मिसळ विकू राहिलं म्हणजे अजून म्हणजे आम्हाला खाली पाहायला लागेल अशी परिस्थिती म्हणेल. उद्या नातेवाईकांमध्ये गेलं तर काय करतो पर्याय, अरे काही नाही त्याचं हॉटेल आहे तिथं आणि विकतो काय मिसळ विकतो तिथं. आणि म्हणजे अशी मेंटॅलिटी होईल. म्हणजे माझे काही नातेवाईकांनी तर मला काय गेलं, एक ब्राह्मण होता आमच्या इकडचे, त्यांना घरी बोलून घेतलं. त्यांना सांगितलं का बघावं म्हणे काय चालू आहे, यांनी काम चालू केलेलं आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, तर बघा याचे काय कुंडली बघून काय आहे का नाही याच्यामध्ये. मग त्यांनी बघितलं, त्यांनी म्हणे काही नाही होऊ शकत म्हणे, याच्यात यश नाहीच म्हणे, ते हॉटेल व्यवसायामध्ये नाही याला यश, याच्यामध्ये नाही दिसून राहिलं म्हणे पत्रिकामध्ये. आणि मग त्याच्यामधून अजून घरच्यांना अजून हे झालं का नाही आता होणारच नाही म्हणून याच्याकडून कशाला. मग भरपूर जणांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही सोडून द्या, म्हटलं जे होईल ते माझ्या पद्धतीने होईल, झालं तर झालं तर अपयशी ती पचवायची तयारी माझ्यात आहे म्हटलं. ते करून झाल्यानंतर आहे ना मग पूर्ण ताकदीने कामाला लागलो. ओपनिंग करणार म्हणजे भांडे घेतलेले नव्हते, 2 दिवस अगोदर चालू होतं भांडे घ्यायचं. म्हटलं काय पैसे नव्हते, काही नव्हते. आम्ही प्रकरण टाकले एक बँकेमध्ये, 1 लाख रुपयाचं लोन देत होते आम्हाला व्यवसायासाठी, 1 लाखापर्यंत नाही. त्याच्यात त्यांचे शेअर्स घ्यावं लागत होते 2,500चे. त्यांना म्हटलं आम्ही 2,500 द्यायला पैसे नाही आमच्याकडे, तुम्ही काय करा जे लाख रुपये येतील तुमचे ना, ते लाख रुपये त्याच्यामधूनच तुम्ही मायनस करून घ्या.
म्हणे असं असं नाही ते. मग म्हटलं मग परत ते जामीनदाराचा विषय येत होता. जामीनदार व्हायला तयार नव्हतं कोणी. लोक म्हणायचे नाही नाही म्हणे आम्ही नाही म्हणणार तुम्हाला. म्हटलं लाख रुपयाचा विषय नाही नाही म्हणजे सख्खे जवळचे कोणी असून तरी कोणी जामीनदार व्हायला तयार नव्हतं. अशी परिस्थिती होती त्यावेळेसची आमची. मग इकडनं तिकडनं एक जण भेटला का तू म्हणे ठीक आहे म्हणे काय अडचण नाही पण म्हणे एका बोलीवर तुम्ही 6 महिन्यात नील करून टाकायचं म्हणजे माझं नाव परत उद्या खराब नाही झालं पाहिजे याच्यासाठी. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्या बोलीवरती काम केलं त्या गोष्टींसाठी. केल्यानंतर मग चालू करणार भांडे आणणार 2 दिवसानंतर लॉकडाऊनची परिस्थिती आली. म्हणजे ओपनिंग करणार पाडव्याला ओपनिंग करणार होतो आम्ही आणि 2 दिवस अगोदर सांगितलं का नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असं असं आता बंद होणार आहे. त्या दुष्काळात तेराव म्हणजे एवढा मोठा का असं वाटायचं का ते जिकडून तिकडून हुरूप आलेला होता सगळ्या गोष्टींमध्ये की 2 दिवसात आपली ओपनिंग आहे. बॅनर वगैरे बनवले सगळ्या गोष्टीला पोस्टर बनवले लोकांना टाकणार आपण पत्रिका. त्या 2 दिवसात ओपनिंग असं ऐकू आलं का परत थांबून घेतलं. 6 महिने परत आमचे तसेच गेले. पूर्ण जिथं जे डेव्हलप केलेलं होतं तिथं दलदल तयार झाली. परत गवत तयार झालं. म्हणजे असं इकडून तिकडून इच्छा राहते आपण काहीतरी करणार पण त्याच्यात परत अशी गोष्ट तयार झाली. मग गोष्ट झाल्यानंतर परत मग पाडव्या आपलं दसऱ्याला ओपन झालं. दसऱ्याच्या 8 दिवस अगोदर लॉकडाऊन फर्स्ट फेज क्लिअर झाली. मग दसऱ्याला आम्ही ओपनिंग केली. ओपनिंग केल्यानंतर मग हळूहळू लोकांना जसं माहिती होत गेलेलं का असं असं काहीतरी एक तयार झालेलं आहे. आणि जे सोशल मीडिया मार्केटिंग म्हणा किंवा जे लोकांनी आम्ही सुरुवातीपासून 1 वर्षापासून सांगायचो का असं असं इथं होतंय तयार ते होतंय. म्हणजे जे सुरुवातीला 10-12 लोक आले नंतर 18, 20, 25 मग जसं जसं लोकांना माहिती होत गेलं तो गर्दीचं म्हणजे अशी वाढत गेली की ती एकदम भयंकर पद्धतीने वाढत गेले. भरपूर चॅलेंजेस आले सुरुवातीला आम्हाला. म्हणजे जिथं 8 टेबल होते तिथं आम्हाला 16, 18, 20, 22 असे वाढत करायला लागत गेले सगळ्या गोष्टींमध्ये. ते प्रत्येक अनुभव नव्हता सुरुवातीला का मिसळ हा प्रोडक्ट आपण डिसाईड केलेला आहे तो बनवायचा तो विकायचा त्याचे मोड त्याला रात्रभर भिजत घालायचे आपण. दुसऱ्या दिवशी ते तयार होतात त्याच्यात बरेचसे बारीक बारीक खडे येतात ते निवडायचे. अशा भरपूर गोष्टीचा बारीक सारीक गोष्टीचा आम्हाला अनुभव येत गेला त्या गोष्टीमध्ये. मग ते निघता मग पुढं निघत गेलो आपण. मग नंतर जेव्हा चालू केल्यानंतर मग अजून काय तयार करू शकतो आपण. मग सुरुवातीला आपण गुळाची जिलेबी चालू केली. गुळाची जिलेबी नंतर मग पेरूचं आईस्क्रीम काढलं. आपलं पेरूच्या वाडीत म्हणजे झाडांखाली बसून आपण मग पेरूचे काहीतरी पदार्थ पाहिजे. पेरूचे आईस्क्रीम झालं त्यानंतर पेरूचं ज्यूस झालं पेरूची लस्सी झाली पेरूचं पान पण झालं पेरूचं चहा पण झालं. या असे एवढे प्रोडक्ट आपण तयार केलेले. म्हणजे हे तयार करण्यामागं माझं जे शिक्षण होतं ते शिक्षणाचा पण मला उपयोग होऊन गेला कुठेतरी त्या गोष्टीचा. हा आणि ते कसं म्हणतो आपण नाही शिक्षण वाघिणीचं दूध आहे ते कसं आहे ते आहेच. म्हणजे ते तुम्ही ना योग्य ठिकाणी वापर केला तर ते कामातच येणार आहे. ते शिक्षण कधी वाया जात नाही आणि ते खरंच वाया जात नाही. आणि शिक्षण करून जर केलं ना ते भरपूर गोष्टीचा बेनिफिट तुम्हाला भेटतं. आता बघा हे पेरूचं मी जर कदाचित शिक्षण घेतलेलं नसतं या गोष्टीमध्ये एवढे प्रोडक्ट मी काढू शकलो नसतो. मार्केटमध्ये तुम्ही बघता हे प्रोडक्ट तुम्ही पहिल्यांदाच ऐकायला भेटले असेल तुम्हाला या गोष्टींचे. पेरूचं पान झालं पेरूचा चहा झाला पेरूची लस्सी झाली हे असे प्रोडक्ट ते शिक्षणाचा उपयोग झाला त्यामुळं करू शकलो या गोष्टी. पुढे जाऊन जाता आडी अडचणी आल्यानंतर मग पुढं पार्किंगचा इश्यू झाला आम्हाला. पार्किंगला जागा दुसऱ्याची होती आमची जागा नव्हती. त्यांना भाडं चालू होतं सुरुवातीला. भाडं चालू असताना सुद्धा कसं होतं आपल्या इथं प्रॉब्लेमच आहे असं म्हणा. एखाद्याचं चालतंय म्हणजे ज्या शेतीला तिथं 5,000 रुपयांनी वर्षाला कोणी घेणार नव्हतं तिथं आम्ही 10,000 12,000 भाडं देत होतो. मग ते नाही लावायचं नाही इथं तुम्ही तुमचं बघा. म्हणजे पार्किंगचा विषयच नव्हता आम्हाला. मग आम्हाला म्हटलं कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ते घ्यावंच लागणार आहे काही करून. ते म्हणे तुम्हाला तर देणारच नाही म्हणे आम्ही जागा दुसरे कोणाला देऊ. म्हटलं ठीक आहे आता आम्हाला नाही. म्हणजे ते एक मेंटॅलिटी आणि म्हणजे अशा आडी अडचणीत जात गेल्या. मग ती आम्ही जागा दुसऱ्यांच्या नावाने घेऊ मग ती आम्ही आमच्या याच्यावरती केली. मग नंतर आमचा पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे कसं आहे आपण होप सोडायचे नाही असं एक विषय आहे आपल्या याच्यामध्ये. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला माघार घेतली यार नाही जाऊ दे रे आपल्याला नाही होत ते काम मग तुम्ही ते माघारच होऊन जाणार आहे. तुम्ही जर पुढाकार घेतला आता मी समजा स्टार्टिंग पासून बघतोय किंवा हॉटेल टाकलं हॉटेलमध्ये मला अडचणी आल्या अडचणीला मात करत गेलो परत पुढं काहीतरी आलाय त्याला मात करत म्हणजे कसं आहे आपण थांबलो का संपलो असं जे म्हणतो ना ती खरी गोष्ट आहे ती. म्हणजे काही ना काहीतरी करत राहायचं. एखादा मुलगा कसा तो 10वीला नापास झाला मग जर तो म्हटला नाही मला शिक्षणच सोडून द्यायचंय
तर तो पुढे काहीच करू शकत नाही. जर त्यांनी ठरवलं का नाही मला पासच व्हायचे कोणत्या परिस्थितीत, भले मी 1 नाही 2 वर्ष करेल पण मी पासच व्हायचं, जर त्यांनी ठरवलं तर ते शक्यच आहे त्या गोष्टी. नाही ठरवलं तर नाही शक्य होत त्या. आता जागेचा विषय होता मेन पार्किंगचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर परत दुसरा विषय काय होतो, तो कॉम्पिटिटिव्ह तयार झाले मार्केटमध्ये. म्हणजे आता कसं आहे आपल्याकडे ती सवय आहेच, म्हणजे एक काहीतरी केलं का त्याच्या मागे नाही का, समजा एखादी चहाची टपरी चालू झाली किंवा कोणी काहीतरी किराणा दुकान शेजारी टाकलं, त्याची शेजारी 2-4 दुकानं झाली म्हणजे समजूनच घ्यायचं ते आपल्या ती सवयच आहे तिथं. ठीक आहे, मग चालू झाले, बरेच लोकांनी मग कॉपी केले, भरपूर याच्यात कर त्याच्यात कर, उलट चांगली गोष्ट झाली. म्हणजे कसं मार्केटमध्ये कॉम्पिटिटर राहिलं तर अजून काम करण्यात मजा येते. पण बऱ्याच गोष्टी अशा पण वाईट झालेल्या आहे का, काय होतं हा मग याचाच माणूस पळवतो, त्याचाच माणूस पळव, यालाच हे कर त्यालाच ते कर, अशा भरपूर गोष्टी आम्हाला अनुभव आले. पण मग आहे ना, आता मी बघितलं म्हणजे पर्सनली नाशिक मार्केटमध्ये ना तुमच्या नंतर तुमचे भरपूर सारे कॉम्पिटिटर्स आले, सेम टू सेम आयडिया कॉपी केली. बरोबर. पण मग त्यांचे काही व्यवसाय चालले नाही. काय असतं माहिती का, जनरली कॉपी करायची असते, कॉपी काय नाही. आता तुम्ही बघू शकता अमेझॉन आलं, फ्लिपकार्ट आलं, फ्लिपकार्टची कॉपी मिंत्रा झालं, त्याच्यानंतर मेशो, अशा भरपूर मार्केटमध्ये येत राहतात. पण एक नंबर अजून पण अमेझॉनच आहे सगळ्या गोष्टींमध्ये, कारण की त्यांनी त्या सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या, जवळून तयार केलेल्या त्या पद्धतीने. आता आपला विषय असा आहे का, म्हणजे मी पर्सनली काय आहे का, एकूण एक बारीक बारीक गोष्ट म्हणजे कसं आहे, ग्राहक येतो त्याला सुविधा काय काय लागतात. वॉशरूम जर माझे सुरुवातीला जेव्हा चालू केलेले तेव्हा 2च होते, मेंटेन होत नव्हते त्या सगळ्या गोष्टी, स्वच्छता नव्हत्या राहत. नंतर मी नवीन रिनोव्हेट केले, नवीन थोडे चांगले केले, मॉडर्न सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रॉपर हायजेनिक पद्धतीने केलेल्या, लेडीजचं पण त्याच पद्धतीने केलेलं आहे. मग त्यानंतर मग माझं तुम्ही क्लिनिंग वगैरे बघितलं, समजा स्वच्छता वगैरे एकदम प्रॉपर, टेबल क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित. वॉश बेसिन झाले, जे सुरुवातीला माझ्याकडे 2च होते, मी 4 केले. म्हणजे असे जे गरज आहे समजा ग्राहकांना, जे आपल्याला काय लागतं खरं, इतक्या लांबून ग्राहक येतोय. पार्किंग झालं, पार्किंगचे खड्डे वगैरे सगळं, म्हणजे बारीक बारीक ज्या गोष्टी आहे त्याच्यावरती लक्ष दिलं. त्याच्यानंतर नवीन नवीन प्रोडक्ट देण्याचा मी प्रयत्न केलेला. समजा पेरूचे आईस्क्रीम समजा कोणीतरी खाल्ली लास्ट टाइम, तो नेक्स्ट टाइम आल्यानंतर त्याला काहीतरी नवीन ट्राय करायचं असतं. नवीन काय ट्राय करू शकतो, अरे आमची लस्सी ट्राय करून बघा. म्हणजे ते काय होतं, ग्राहक पण आहे ना बोर होत नाही, अरे दरवेळी जाऊन काय ते आईस्क्रीमच खायची का, अरे हेच खायचं का. मग ते काहीतरी प्रत्येकाला एक चेंजेस तयार करत गेलो सगळ्या गोष्टींमध्ये. आता हे का बरं शक्य झालं का, मी त्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहे. मी काय असं काय मार्केटमध्ये कुठे गेलो नाही किंवा याचं केलं नाही, त्याचं उचललं नाही, इथं चालू केलं, असा विषय नाही. प्रत्येक गोष्टीचा स्टडी केला, जवळून बघितल्या सगळ्या गोष्टी, की कशाने काय होऊ शकतं काय नाही. आणि हा अनुभव जो मी इंडस्ट्रीजमध्ये काम केलेला आहे बऱ्याचशा, त्या गोष्टीमुळे मला चांगल्या पद्धतीने आला तो. मग ते कस्टमरचा फीडबॅक घेणं, त्याच्यानंतर मग बारीक सारीक गोष्टी आहे. समजा काही कस्टमर म्हटले का मला सर क्वांटिटी कमी वाटते, देऊन टाका रे, त्याला काय अडचण नाही. या बारीक काय होतं, इतक्या लांबून लोक येतात, समजा आपल्याकडं 100, 200, 300 किलोमीटर लांबून येतो, तो नाराज झाला तर मग त्या असं मनाला कुठेतरी वाईट वाटतं त्या गोष्टींसाठी. क्लायंट सॅटिस्फॅक्शन. क्लायंट सॅटिस्फॅक्शन. आणि मग त्यासाठी मी काय केलेलं का, मी माझे मॅनेजर वगैरे झालेले किंवा माझे कॅप्टन वगैरे झाले, त्यांना म्हणजे सांगून दिलेले का जे कस्टमरला वाटतं ना त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय म्हटलं. ते म्हणून आपण म्हटलो, आपण म्हणून ते नाही म्हटलो. त्यांच्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टी वाढत आहे. मग त्या पद्धतीने मी हळूहळू ग्रो करत गेलो सगळ्या गोष्टीमध्ये. नंतर पुढे जाऊन तुम्ही बघितलं का, आता हे झालं किंवा माणसांचा प्रॉब्लेम झाला, मी काय केलं, माझे जे माणसं होते इथले, म्हणजे माझ्याकडे आज पण तुम्ही वॉचमॅन जरा बघितला किंवा माझ्याकडे जे काउंटरचे माणसं बघितले किंवा शेफ बघितले, जे ओपनिंग पासून होते जे माझे माणसं, तेच आज पण तुम्हाला चेहरे दिसतील. म्हणजे जनरली काय होतं, तुम्ही प्रत्येक वेळेस गेले का 8-15 दिवसामध्ये माणसं बदलतात. काउंटरला जरी गेले तरी अरे हा कॅशियर हा नवीनच वाटतोय काहीतरी, किंवा वॉचमॅन हा नवीनच वाटतोय. म्हणजे न टिकणं लोकांना कसं असतं, म्हणजे तुम्ही ग्राहकांना टिकावशाल ठीक आहे, पण तुमचे जे मेन कारागीर आहे त्यांच्यामुळे तुमचं हॉटेल चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, ते महत्वाचे आहे. सुरुवातीला एक फॅमिलीच मानता येईल तुम्हाला, ती टिकवणं महत्वाची. ती टिकवल्यामुळे मग सगळ्या गोष्टींचा मला त्रास कमी होऊन गेलेला. ते हळूहळू वॉचमॅन झाले, माझे शेफ झाले, मग त्यामुळे टेस्ट वगैरे काही चेंजेस होत नाही माझ्या प्रोडक्टमध्ये. या गोष्टींचा म्हणजे विशेष मी लक्ष देऊन काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता मला हे विचारायचं तुम्हाला, कधी कॉस्ट कटिंग केली का, की टेस्टच्या हिशोबाने? नाही, कॉस्ट कटिंग जर म्हणायचं ठरलं तर मी याच्यामध्ये नाही केलेली, कोणत्याच गोष्टीत कॉस्ट कटिंग केलेली नाही. म्हणजे कॉम्प्रोमाइज जे म्हणतो आपण, आज पण मी जे ऑइल वापरतो, सनफ्लॉवर ऑइल वापरतो, ते चांगल्याच क्वालिटीचं, असं काही कोणतीच गोष्ट नाही.
किंवा जे मटेरियल येतं माझं रॉ मटेरियल मसाले वगैरे झालं ते सगळं स्टँडर्ड कंपनीचे, जे लोकल कंपनी किंवा कोणते काही नाही. एक मेन प्रोडक्ट वरती मी कॉस्ट कटिंग केलं नाही. हा, तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणू शकता किंवा समजा टिश्यू पेपर आहे, ती त्याच्यामध्ये मी चेंजेस केलेले आहे. समजा मी एखाद्या वेंडर कडून घेत होतो तर मी कंपनीशी कॉन्टॅक्ट केलेले डायरेक्ट, किंवा पाणी बॉटल झालेलं, म्हणजे जिथं जिथं गरज आहे. समजा जो प्रोडक्ट मिडल थर्ड पर्सन कडून येत होता, मी तो काय केलेला आहे डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तिथं माझे कॉस्ट कटिंग झालेली. पण बाकीच्या गोष्टींमध्ये मी काय असं कॉस्ट कटिंग करून काम नाही केलेलं. बरोबर. अशी एखादी गोष्ट केली की हाईप व्हायची, व्हायरल करायची गोष्ट, त्याच्यामुळे काहीतरी असं, आता काही काही भरपूर ठिकाणी बघितलंय मी, काही मिसळमध्ये काहीतरी वेगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे किंवा मिसळ तिखटच करायची किंवा मग काहीतरी वेगवेगळे करायचे. आता तुमची सहजासहजी मी मिसळ बघितली ना, तर मी 3 वर्षापूर्वी पण आलो तर तशीच टेस्ट होती, आज पण ट्राय केली तशीच. मग नेमकी काय आहे असं? नाही, मी हाईप म्हणजे असं नाही म्हणता येणार. बघा काय असतं, हाईप करायची गरज, हाईप कशी असते माहिती का, ती थोड्या टाइम पिरियड पर्यंत असते. ती कोणती गोष्ट काय असतं, मार्केटमध्ये ट्रेंड येतो तो थोड्या दिवसांपर्यंत असतो, 10 दिवस 15 दिवस, महिनाभर, मग ते परत जातो निघून, मग परत आहे ते आपण त्याच लेवलवरती येतो. त्यामुळे मी हाईप ह्या गोष्टीमध्ये गेलेलोच नाही. जे आहे ते कन्सिस्टंट आपल्याला चालवायचंय. म्हणजे मी काय करतो, कान बंदच करून ठेवतो. म्हणजे लोक काय म्हणतील किंवा याचं तसं चालू आहे, त्याचं तसं झालं, यांनी ते केलं म्हणून मला ते करायचं, हा विषयच ठेवलेला नाही. आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला करायचं तर आपल्याला अशाच पद्धतीने करायचंय. नाही, मला म्हणजे ही गोष्ट आवडली की मिसळ आहे तीच ठेवली, मग त्याला सब प्रोडक्ट काढले काहीतरी. हा, हाईप जर आता बघा कसं असतं माहिती का, आता आपण एखाद्या ठिकाणी गेलेलो, कुठं तरी समजा गार्डन मध्ये गेलो, एकदा त्या गार्डन मध्ये जातो, दोनदा जातो, तिसऱ्यांदा तुम्हाला बोरच वाटतं ते. बरोबर. मग मी काय केलेलं आहे, माझे इथे ना तुम्ही प्रत्येक 6 महिन्यामध्ये बघा तुम्हाला चेंजेस असते सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे माझं काय प्रोडक्ट जे बघशाल ना, प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीतरी नवीन प्रोडक्ट लॉन्च बघायला भेटेल. समजा लास्ट टाइम तुम्ही आईस्क्रीम खाल्ली असेल, जसं म्हणतो मी, आता यावेळेस तुम्ही लस्सी ट्राय करू शकता. लस्सी झाल्यानंतर तुम्ही पेरूचा ज्यूस ट्राय करू शकता. पेरूचा ज्यूस नंतर तुम्ही पेरूचा चहा पण ट्राय करू शकता. त्याच्यानंतर पेरूचे चॉकलेट झाले, त्याच्यानंतर पेरूचा, असे भरपूर प्रोडक्ट मी तयार केलेले आपल्या इथं. आणि नंतर तुम्ही बघू शकता आपल्या इथं बोटिंग पण आहे, वेगवेगळ्या प्रकारची जी हम्पीला बोटिंग बघायला भेटते तुम्हाला. ती बोटिंग आपल्याला नाशिकमध्ये आपणच सर्वप्रथम आणलेली, आणि ती पण अशी युनिक पद्धतीने बनवलेली. म्हणजे असं काही खूप खर्च केला नाही मी त्याला, का किंवा RCC कर किंवा काय, शेततळ्याचा पेपर आहे, शेततळा टाकलं, पेपरला 2 बाजूला बांध घातलेला आहे, 2 ते 2.5-3 फुटाचं पाणी आहे, समजा क्लोरीन वगैरे टाकून एकदम व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला ते असं वाटतंय का तुम्ही दुसऱ्या देशामध्येच कुठंतरी असं बघितल्यासारखं वाटतंय. आणि ती गोल बोट आहे, जेणेकरून लोकांना कुठं हम्पीला वगैरे अशा ठिकाणी बघायला भेटते, किंवा व्हिएतनामला. ती आपल्या नाशिकमध्ये एन्जॉय करते एकाच ठिकाणी, एकाच रूप खाली. या अशा वेगवेगळ्या गोष्टी मी इथं आणत गेलो. त्याच्यानंतर गेम्स पण बघायचे ठरले तर गेम्स पण बघा तुम्ही, सगळे युनिक गेम आहे. असं आता तुम्ही जत्रेला गेल्यानंतर बघा, जत्रेचे गेम जनरली आपल्याला पुढे बघायला भेटले. आताच्या जनरेशनला काय झालेलं आहे का, सगळे मॉलमध्ये जातात, हे गेम खेळतात, ते गेम खेळतात, पण मेंटॅलिटी असं फ्रेश होईल असे गेमच नाही ना. मी काय केलं ना, माझे इथं तुम्ही बघू शकता ते रिंगचे गेम आहे, असं काहीतरी आपल्याला कसं 90च्या जमान्यात घेऊन गेल्यासारखं वाटतं बघा. ते गेम आहे. त्याच्यानंतर बलून शूटिंगचं आहे, बंदुकीच्या, म्हणजे मुलांना थोडं इंटरेस्ट येतो, अरे तिथं नेम लावायचा बरं का आपल्याला, आणि फिजिकल थोडं फ्रेश वाटतं लोकांना ते बघायला पण. त्याच्यानंतर ते ग्लासचे गेम्स आहे, असे भरपूर वेगवेगळे गेम्स आहे, किंवा ते पझल्स गेम्स आहे. आणि गेम्स जे आहे ना, ते तुमच्या असं काहीतरी क्युरियोसिटी तयार करतात, किंवा अरे मी हे जिंकलो ना, मला हे गिफ्ट भेटेल बरं का. ते एक चालना तयार करण्याचं काम करतो आपण त्या ठिकाणी. बरोबर. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे गेम्स तयार केलेले. मी तुम्हाला परत त्याच प्रश्नावर येतो की भरपूर साऱ्या लोकांनी तुमची कॉपी केली, पण त्या लोकांना काही उत्तर दिलंय? नाही, मी काय केलं, आज मी भरपूर ठिकाणी म्हणजे चांगले कॉन्टॅक्ट मधले सगळ्याचे सगळे व्यावसायिक, असं काही नाही. पण उत्तर वगैरे असं नाही कोणाला, काय कॉम्पिटिशन पाहिजेच मार्केटमध्ये, आणि ती हेल्थी कॉम्पिटिशन असलं तर ते उलट चांगलं राहील. आणि मी उलट मला वाटतं का आज पेरूची वाढी सारखे अजून व्यवसाय वाढायला पाहिजे. यांनी काय होईल माहिती का, एक व्यवसाय म्हणजे कसं आहे, आता पेरूची वाढी झालेलं आहे किंवा बरेचसे व्यवसाय झालेले, यांनी काय होतं, रोजगार वाढतो सगळ्या गोष्टींमध्ये. आणि काय होतं, आता तुम्हाला सांगतो, आमचं हॉटेल झाल्यामुळं इथं आजूबाजूला सगळीकडे डिमांड वाढून गेले. म्हणजे बाहेरचं स्वीट असो, रिक्षा असो, म्हणजे व्यवसाय, म्हणजे एका व्यवसायामुळे जर एवढे व्यवसाय तयार झाले. असेच म्हटलं, मागच्या 5 वर्षापूर्वी आलो तुम्ही तरी ते काहीच नव्हतं. नाही, डेव्हलप झालं, म्हणजे असं म्हणता येईल की एक चौकच झालंय. हो, चौक म्हणजे इथं अशी आमची इथं अशी परिस्थिती होती का, इथं ना
जे रिक्षा जर लवकर वाट थांबत बघायची, नव्हतं. हा रिक्षाची जर वाट बघायची ठरली तर कमीत कमी 1-1.5 तास जायचा. बरोबर. अशी परिस्थिती होती, म्हणजे रिक्षा येत बरोबर. नव्हते इथं. म्हणजे आता असे डायरेक्ट स्टँड तयार झालेले आहे आपल्या याच्यामुळे. बरोबर. त्याच्यानंतर बस नव्हती आपल्या इथपर्यंत येत, आता बस तुम्हाला तासा बस सुरुवात झाली. त्याच्यानंतर इकडे ना म्हणजे कसं झालं, आजूबाजूचे शेतकरी आहे, त्यांना मी आतमध्ये जागा दिलेली आपल्या इथं. मग ते भाजीपाला विकतात, गावरान भाजीपाला सगळ्या त्यांना गोष्टी, एक मदत झाली. त्यांना एक मदत झाली. आणि जे बाहेरचे लोक येतात त्यांना ताजा भाजीपाला भेटायला लागला. बरोबर. आणि कशी चेन तयार झाली, समजा ग्राहक टू कस्टमर पर्यंत डायरेक्ट त्यांचं मटेरियल जातं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होता. म्हणजे बेदाना असो, पपई असो, सगळे भाजीपाला जे आहे, तुम्ही जर बघितलं का असं बरेच बाजार मांडलेला असतो आपल्या इथं. आणि त्यांचा पण घरदार चालतो त्या गोष्टीमुळं. आणि यांना पण जे ग्राहक येतात त्यांना पण आनंद वाटतो का अरे आपण शेतकऱ्याकडून घेतलेला आहे, 2 पैसे त्यांच्या खिशात गेलेले, ती चांगली गोष्ट आहे. बरोबर. ह्या गोष्टीमुळं अजून लोकांना थोडा आनंद वाटतो. काही काही लोक तर असे काय भाजीपाला घेण्यासाठी पण माझ्याकडे येत असतात. अशा पद्धतीने केलेलं आहे. सर आता मला सांगा की 5 वर्षापूर्वीची पेरूचीवाडी मिसळ हा आणि आत्ताची मिसळ, हा कधी असे वाईट प्रसंग आले की क्लायंटने समजा काय बोलले की अरे टेस्टच नाही? नाही आलेले ना. काय होतं, भरपूर जणांचे असे आलेले. म्हणजे जनरली कोणत्या दिवशी यायचे, हे एक तर शनिवारी रविवारी 2 दिवस नंबर नाही लागत, 2-2 तास वेटिंग, अरे तुम्ही एवढं हे केलेलं आहे ते केलेलं आहे. आता कसं आहे, आमची कॅपॅसिटी प्रत्येक गोष्टीची, त्या कॅपॅसिटीच्या वरती जाता येत नाही. आम्ही भरपूर प्रयत्न करतो. जे फोनवर न येतात ना कस्टमर, त्यांना तर आम्ही डायरेक्ट सांगतो, सर तुम्ही सॅटर्डे संडे 2 दिवस जर अवॉइड केलं तर तुम्हाला सर्व्हिस पण चांगली भेटेल, सगळ्या गोष्टी चांगल्या भेटेल. कारण की काय, इतके समजा 100-150 स्टाफ माझ्याकडे काम करतोय आणि प्रत्येक स्टाफ मी बघू शकत नाही किंवा कोण कसं आहे काय नाही. आम्ही प्रयत्न करतो सगळ्यात बेस्ट देण्याचा सगळ्या गोष्टीमध्ये. पण जनरली काय असतं, मॅन पॉवर आहे, काय ती मशीन वगैरे नाही, थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो सगळ्या गोष्टीमध्ये. किंवा मग त्या गोष्टींसाठी आम्ही कस्टमरची सॉरी वगैरे म्हणून किंवा काय तुम्ही नेक्स्ट टाइम या, तुम्हाला यापेक्षा थोडी जास्त सर्व्हिस देऊ. आणि राहिला टेस्टचा विषय, टेस्टमध्ये पण होतं असं नाही म्हणता येणार, कारण की काय प्रत्येकाची टेस्ट बरी वेगळी. समजा विषय असा आहे की आता नाशिकमध्ये बाकीचे काही मिसळवाले जे आहेत ना, जे नवीन चालू झाले, काहीतरी वेगळं करायचं ना, आता टेस्ट खराब करून टाकायची पूर्ण मिसळ. नाही, लोकांचं काय असतं माहिती, जनरली लोक सगळं सेटअप वरती खर्च करतात, सगळ्या गोष्टीवरती. मेन जो फोकस आहे जो प्रोडक्ट वरती, तिथं फोकस करते नाही. तर त्याच्यावरती फोकस केलं ना, आपला कस्टमर बेस हा कंटिन्यू टिकून राहील. बरोबर. पण जनरली काय होतं, आपण अँबियन्स तयार करतो, लहान मुलांना खेळण्याच्या वस्तू तयार करतो, नवीन नवीन गोष्टी आणतो, हा सेकंडरी पार्ट झाला. हा मेन पार्ट नाही म्हणता येईल. तुम्ही काय एखादं किंवा यात्रा तयार नाही केली किंवा काहीतरी नाही, किंवा ते कस्टमर तुमच्याकडे येतील, ते मेन पार्ट काय, मिसळ म्हणून लोक येतात आपल्याकडे. जर मिसळ ही चांगली नसली, आता मिसळचा प्रकार हा असा आहे का, तुम्हाला प्रत्येक इन्ग्रेडियंट महत्वाचा आहे. म्हणजे जर तुमचे पाव, तुमचं दही झालं, तुमची शेव झाली, हा एकूण एक इन्ग्रेडियंट पासून मिसळ तयार होते. ती मिसळ मधले ते रॉ मटेरियल जर व्यवस्थित नसलं तर टेस्ट मध्ये परिणाम होतो या गोष्टींमुळे. तुम्हाला असं म्हणजे मी असं म्हणू शकतो की 5 वर्षापूर्वीचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही युज करत होते, ते आता पण तेच? हो, तेच इन्ग्रेडियंट चालू आहे, त्याच कन्सिस्टन्सी चालू आहे, तीच क्वालिटी मेंटेन आहे. तुम्ही आता बघू शकता, म्हणजे माझ्याकडे 5 वर्षापूर्वी पण बिस्लरी जी होती तीच आज पण बिस्लरीच ठेवलेली आहे. म्हणजे काही जनरली काय होतं, लोक काय करतात, 2-4-5 पैशांसाठी काय करतात, नाही जाऊ दे रे, अरे याच्यात मार्जिन जास्त भेटतं, मग आपण हे करू. मी माझे मसाले झाले तर म्हणजे मी एव्हरेस्ट सोडून आजपर्यंत मसाल्याचा वापरले नाही. काय होतं, जे प्रोडक्ट रॉ मटेरियल जर प्रॉपर जर असलं ना, तो प्रोडक्ट फिनिश प्रोडक्ट हा तुमचा चांगलाच निघतो. बरोबर. जर रॉ मटेरियल बरोबर नसेल तर प्रोडक्ट कोणत्या पद्धतीने तुमचा तयार होणार आहे. आतापर्यंत म्हणजे आता सध्याच्या सिच्युएशनला, आधी तर छोट्या प्रमाणावर होतं. बरोबर. टोटल प्रोजेक्ट किती एकरवर आहे? आता सुरुवातीला जेव्हा मी चालू केलेलं होतं, अर्धाच पोर्शन होता साधारण, तरी अर्धा 1 एकर मध्येच माझं सर्व होतं. आता जवळपास 2 एकरच्या पुढं माझं सेटअप गेलेलं आहे सर्व. त्यानंतर माझी पार्किंग सांगायचं ठरलं ते 7 एकरची पार्किंग, जवळपास 1000 एक. म्हणजे पेरूच्या वाडीबद्दल नव्हतं ऐकलं मी, पार्किंग बद्दल ऐकलं होतं. 5 ते 7 एकरची नुसती पार्किंग आहे हॉटेलची, त्याच्यावर थोडीशी जास्त ब्रँडिंग होते, असं वाटत नाही का तुम्हाला? तसं म्हटलं तरी चालेल, कारण की 7 एकर पार्किंग असून सुद्धा माझ्या हायवेला गाड्या म्हणजे कोणाचे हॉटेल नाही, ते तुम्हीच बघू शकता ना, हॉटेल 2 एकर मध्ये आणि पार्किंग 7 एकर मध्ये. किती क्राऊड आहे असं? क्राऊड साधारण तरी तो 7 ते 8 हजाराच्या आसपास क्राऊड असतो आमचा विकेंडला. हो. आणि मंथली जर बघायला गेलं तर? मंथलीचा जर तुम्ही विचार केला तर 30-1 हजाराच्या पुढे फुटफॉल असतो. जर एखाद्याला मिसळ टाकायची असेल तर तुमचं त्याला प्रोत्साहन असेल? हो, नक्कीच ना. आता मी बरेच जणांना मदत केलेली आहे, म्हणजे जे आता एक्झिस्टिंग मिसळवाले पण आहे किंवा कोणाला काही लागतंय, आता बरेच जण आमच्या इथे येत असतात. आम्ही सांगत असतो की नाही, आता आमचं हा टायमिंग क्लोजिंग असतो किंवा तुम्हाला तिथे जवळ पडेल कन्व्हिनियन्सची, मग तुम्ही तिथं पण जाऊ शकता.
म्हणजे कसं आहे एक प्रत्येकाला म्हणजे बरेच जणांनी व्यवसाय वगैरे करतायत, भरपूर लोक कॉलेजचे ट्रिप वगैरे येतात, त्यांना लेक्चर पण मी देतो, बऱ्याच ठिकाणी सांगतो, त्यांना एनकरेज करतो की नाही तुम्ही व्यवसाय करा. व्यवसाय करताना पण कशा पद्धतीने करा की जेणेकरून रिस्क फॅक्टर तुमचा कमी करा सुरुवातीला. जनरली काय होतं, एखादं उद्याचं काय तुम्हाला माहित नसतं तेच हॉटेल. ना, नाही पेरूच्या वाडीचे बघून गेलो, अरे 10,000 करोड दिसतंय, तर मग मी पण त्याचं इन्व्हेस्टमेंट करतो. नाही हे बघून कधीच व्यवसाय होत नसतो. म्हणजे मी पण आहे, समजा एखादा नाशिकमध्ये एखादा प्रोजेक्ट आहे, अरे त्याचा प्रोजेक्ट एवढा सेल झाला, मी पण एखादा टावर त्याच्या शेजारीच उभा करतो, ही मेंटॅलिटी नाही. तो व्यवसाय म्हणजे यांनी काय होतं, तुम्ही याचा त्याचा कॉपी करून व्यवसाय नाही होतो असं. तुम्हाला ते बारीक काही खूप महत्वाचे, सगळ्या गोष्टी कॉपी करा, नक्कीच करा, पण तेवढ्या बारीक गोष्टी तुम्ही लक्ष देणं गरजेचं असतं. का तुमचा कस्टमर क्राऊड कोणता आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने कस्टमरला ट्रीट करताय, तुम्ही त्यांना इन्व्हाइट कशा पद्धतीने करताय, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे व्यवसायामध्ये. नुसतंच टाकायचं, आता मी समजा मी म्हटलो का हा टाकलंय, याचं बघून मी पण टाकेल, त्याचं बघून टाकलं, या गोष्टी नाही चालते मार्केटमध्ये. तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करावं लागतं, तुम्हाला तसा अनुभव घ्यावा लागतो सगळ्या गोष्टींमध्ये. आता भरपूर ठिकाणचं असतं काय, अरे याचं असं झालेलं आहे, त्याचं तसं झालेलं आहे, असं झालेलं आहे, पण असं नसतं कोणतीच गोष्ट. म्हणजे तुमचा जो तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं ट्रीट करतात त्याच्यावरती सगळा व्यवसाय चालू असतो तुमचा. बरोबर. पुढच्या 5 वर्षाचं मिसळचं भविष्य काय असू शकतं? मिसळचं भविष्य म्हणजे हे वाढतच राहणार आहे. नाशिक म्हणजे मिसळचा हबच झालेला आहे आता. जसं वाईन कॅपिटल जसं म्हणतो तसं मिसळ कॅपिटल झालेलं आहे नाशिक. नाशिकमध्ये आलं मिसळ खाल्ली नाही तर काय म्हणजे आता ते मॅन्डेटरी झालंय ते, नाही का. नाशिक म्हणजे मिसळ आणि मिसळ म्हणजे नाशिक असंच एक समीकरणच झालेलं आहे त्यामध्ये. आणि लोक ट्राय करतात. म्हणजे आता आमची तर बघतो लोक बऱ्याच ठिकाणी जातात, बाहेर पण ट्राय करतात. आपल्याकडून प्रत्येकाची टेस्ट ही वेगवेगळी. म्हणजे मी असं नाही म्हणत किंवा माझी चांगली किंवा याची चांगली त्याची चांगली. मी पण बाहेर मिसळ खायला जातो. प्रत्येकाची टेस्ट वेगळे, प्रत्येकाचे टेस्ट बट वेगळे, प्रत्येकाला वेगवेगळे टेस्ट आवडत असते. आणि तो त्या लेवलवरती तो त्याच्या ठिकाणी आहे. आता बरेच जण असं म्हणतात का नाही इथं हे चांगले. आता प्रत्येकाचा विषय वेगळा असतो. काही पार्किंग नसते किंवा काहींकडे अम्युनिटीज नसतात किंवा काहींकडे हायजीन नसते. प्रत्येकाचा क्राऊड हा वेगवेगळा आहे. त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर नक्कीच कोणता ग्राहक तुम्हाला पाहिजे ते तुम्ही डिसाईड करू शकता त्या पद्धतीने. आता आमच्या इथलं सांगायचं ठरलं तर म्हणजे नाशिक जाऊ द्या, महाराष्ट्र जाऊ द्या, परदेशातले पण ग्राहक आपले इथे येत असतात. ते पण आवर्जून नाव घेत असतात किंवा एक्सलंट मिसळ किंवा काय. आणि कसं आहे, आता तुम्ही जरी गेले समजा 4 ठिकाणी मिसळ खाल्ली, प्रत्येकाची तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणचीच तुम्हाला आवडते ती तुम्हाला तिथलीच आवडणार. टेस्ट बर्ड्स मॅटर करतात. टेस्ट बर्ड मॅटर करतात. तिथला प्रत्येक गोष्टी. आता समजा आपण गेलो कोल्हापूरला, पुण्याला गेलो, आपल्या इकडच्या लोकांना तिकडची मिसळ आवडणार नाही. तिकडचे लोक आपल्या इकडे येतात, काही लोकांना आपल्याकडची आवडते किंवा प्रत्येकाच्या मेंटॅलिटी वेगवेगळी. तर आपण असं म्हणू शकत नाही किंवा याला वाईट किंवा त्याला वाईट. ते प्रत्येकाच्या जागेनुसार चेंज होत राहते, अशा पद्धतीचं असतं. तर सर म्हणजे मला आता भरपूर दिवसापासून बघतो मी, मला हाच एक प्रश्न पडतो की तुमचं सोशल मीडियावर काही हे नाही. 1 महिना झाला तुम्ही सोशल मीडियावर, तरी तुमचा क्राऊड हे असतो. नाही, सोशल मीडिया म्हणजे हा कसा प्रकार आहे माहिती का, तुमच्या ग्राहकांपर्यंत एक मार्केटिंगचा पर्याय हा पद्धतीचा. असं म्हणायचं का तुम्हाला सोशल मीडियाची गरज नाही? नाही असं नाही म्हणता येणार. गरज नाही म्हणून गरज आहे, त्याचा पण इम्पॅक्ट पडतो सोशल मीडियाचा पण तो कशा पद्धतीने पडतो ते खूप महत्वाचं आहे. बरेच जण येतात माझ्याकडे. आता बरेचसे फूड ब्लॉगर म्हणजे जवळपास असे इंडियातले सगळे ज्यांचे 10-10 मिलियन फॉलोअर्स आहेत ते पण माझ्याकडे येऊन गेलेले. समजा तो फूड ब्लॉगरचे त्याचे फॉलोअर्स असतील दिल्लीचे किंवा मुंबईचे, त्याचा क्राऊड तो इम्पॅक्ट इथपर्यंत नाही होत, पण एक ब्रँड व्हॅल्यू तयार होण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीने काय होतं, आता सोशल मीडियाचा हा प्लॅटफॉर्म माझा 1 महिन्यापासून बंद आहे. मग त्यामुळे मग माझा क्राऊड कमी झाला किंवा काही झालेला असा विषय नाही. तो काय असतं, फक्त एक जरिया आहे तो तिथपर्यंत जाण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. पण तुमचं जे माउथ पब्लिसिटी जी म्हणतो आपण, म्हणजे ऑफलाईन मार्केटिंग जे जनरली म्हणतो, एखादा ग्राहक आला, तुम्ही आले, तुम्हाला तिथला एक्सपिरियन्स कसा वाटला तर तुम्ही 4 लोकांना शेअर करतात. चांगला असो किंवा वाईट असो. चांगला असेल तर तो 4 लोक कन्वर्ट होणार तुमच्याकडे. जर वाईट असलं तर जे येणारे 4 आहेत ते पण तुमच्याकडे डायव्हर्ट नाही होणार ते सगळ्या गोष्टीने. तर अशा पद्धतीने काम चालतं. आता बरेच जण सुरुवातीला सोशल मीडिया नव्हता 10-15 वर्षापूर्वीचा, पण तरी त्यांचे हॉटेल वगैरे चालत होते किंवा ते अजून पण चालतं. काही लोकांचे अजून पेज पण नाही किंवा कुणी गेलेलं पण नाही, पण तरी त्यांचे हॉटेल वगैरे चालतात. एकाच्यामुळे चालतं मग का एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, ह्या पद्धतीने
हे चालू असतं. बरोबर. तसं पण आता सध्याच्या कंडिशन आमचं पण त्या पद्धतीनेच आम्ही काम करतोय. सध्याचं काय झालेलं आहे, क्राऊड ओव्हर क्राऊड झालेलं आहे सगळ्या गोष्टी. विकेंडला 2.5 3 तासाच्या पुढे वेटिंग असते जवळपास. या सक्सेस मध्ये मग इन्फ्लुएन्सरचा कितपत वाटा आहे, की कधी असं ट्राय केलं की हाईप क्रिएट करायची मार्केटमध्ये? इन्फ्लुएन्सरचा म्हणजे त्यांचा जर सांगायचं जर ठरलं, त्यांच्यामुळं पण बऱ्याच गोष्टी मला शिकायला भेटलेल्या आहे, किंवा कशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्रोडक्ट लोकांसमोर नेऊ शकता. आता जनरली कसं झालं, मोबाईल झालं, इंस्टाग्राम झालं, हे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. एखादी रील टाकली, ते रीलचं बघून लोक तिथं जातात त्या गोष्टींसाठी. मग असं म्हणता येईल का तुम्हाला का वन टाइम साठी सोशल मीडियाचं मार्केटिंग तुम्ही करू शकता? म्हणजे कसं असतं जनरली, आता भरपूर गोष्टी अशा असतात का लोक वन टाइम बघतात तिथं, अरे बघतात, रील बघितल्यानंतर लगेच गर्दी करतात लोक त्या ठिकाणी. मग गर्दी केल्यानंतर मग त्या व्यवसायाकडून त्या गोष्टी मॅनेज नाही झाल्या, किंवा त्या लेवलमध्ये नसल्या, तर लोक तिथली हाईप हळूहळू कमी होत जाते. मग तुम्ही तिथं मार्केटिंग करा, बूस्ट करा, किंवा काही पण करा, मग ते एक कल तयार झाला लोकांचा काय तिथं नाही जायचं, तर ते तिथं जातेच नाही. म्हणजे असं नाही का सोशल मीडियामुळं एक वन टाइम साठी ठीक आहे, म्हणजे माहिती देण्यासाठी आपण कसं म्हणतो, न्यूजपेपरला कशी माहिती येते आपल्याला, त्या पद्धतीने इंस्टाग्राममुळं लोकांना माहिती येतं की असं लोकेशन आहे या ठिकाणी. आता आपण बघू शकतो, त्र्यंबकला झालं किंवा भंडारदरा झालं, छोटे मोठे वॉटरफॉल वगैरे असतात, ते लोकांना कशाने माहिती होतं, इंस्टाग्रामने माहिती होतं सगळ्या गोष्टी. पण ते इंस्टाग्रामला कसं आहे, त्या लेवलपर्यंत तिथं जाऊन बघितलं तुम्ही ऍक्च्युअल मध्ये, अरे हे तर काहीच नव्हतं, छोटंच होतं एवढं. मग ते लोकांना कसं होतं, मग हळूहळू कमी होऊन जातं. मग त्या पद्धतीचा असा इंस्टाग्राममुळं किंवा सोशल मीडियामुळं हा इम्पॅक्ट असतो त्या गोष्टींचा. मार्केटिंग केली पाहिजे म्हणजे, पण मग ती एक लिमिट हा, मध्ये लिमिट मग ते हँडल करण्याची हा आपल्याला बरोबर कॅपॅसिटी पाहिजे त्या पद्धतीने.